न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। चिंचोळे ग्रामस्थांचा एल्गार, देशी दारू दुकानाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा। नाशिक अंबड परिसरातील चिंचोळे गावात देशी दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावातील शांततेला बाधा ठरणाऱ्या या निर्णयाला विरोध करत आज चिंचोळे गावातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन सादर केले। राकेश दोंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। चिंचोळे हे गाव मुख्यत्वे श्रमजीवी, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे आहे। येथे मोठ्या प्रमाणावर कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आणि महिला राहतात। गावात देशी दारूचे दुकान सुरू झाल्यास युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढेल, शिक्षण, रोजगार आणि कुटुंब व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होईल, असा ठाम सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला। आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। आमच्या एरियामध्ये दारूचं दुकान होत आहे, त्याच्या विरोधात आम्ही इथे जमलेलो आहोत। एवढीच विनंती आहे की दारूचं दुकान बंद, कारण की आता बेरोजगारी वाढलेली आहे भरपूर। आमच्या आत्ताशी लहान लहान मुले आहेत आणि एक्झॅक्टली ते दुकान माझ्या गॅलरीच्या समोरच होत आहे। माझे लहान लहान मुले गॅलरीतून बघून त्यांचं नुकसान, म्हणजे आतापासून ते मोठेपणापर्यंत ते दुकान काही लवकर हे होणार नाही, तर ते बंद व्हावं हीच विनंती आहे। आम्ही चिंचोळा गावात राहतो। आमच्या शेजारी येतं मंदिर पण आहे आणि आपला बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पण आहे। मग तिथं ते दारूची दुकानं टाकताय। आम्ही महिलांनी कसं काय वागायचं आणि कसं वापरायचं तिकडं? आमचे लहान लहान पोरं आहे, सुना आहे घरात, येणं जाणं तिकूनच आहे। ते आमच्या शेजारीच दुकान टाकताय दारूची। हे आमची नम्र विनंती आहे का मामा ठाकरेंनी ही दुकान नाही टाकायला पाहिजे। हे त्यांच्याकडून आमचा प्रयत्न आहे हात जोडून, का ही दुकान नाही पाहिजे आम्हाला। तर माझं एक म्हणणं बदल, देशी दारू दुकान आम्हाला चालू द्यायचं नाही। आमच्या आया बहिणी, मातुश्री रस्त्यानं चालतात आणि पोरं शाळेत जातात, एवढे मुलं, त्यांचं कोण लक्ष ठेवील? काही कमी जास्त झालं तर उद्या येतील का बघायला तिथं? असं आमचं सांगणं आहे बदल, तुम्ही देशी दारू दुकान उघडू नका। तुम्हाला उघडायचं असेल तर तुमच्या दारी उघडा, तुमच्या घरी उघडा, पण आमच्याकडे दुकान उघडायचं नाही, हे मामा ठाकरेला माझं सांगणं आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही। दारू दुकानामुळे गावात सामाजिक अस्थिरता, आरोग्याच्या समस्या, कुटुंबात तणाव व हिंसाचार, महिलांवरील मानसिक छळ आणि सुरक्षिततेचे संकट गडद होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। चिंचोळे गाव आजवर सुसंस्कृत आणि विकासाभिमुखतेचा आदर्श ठरले असून देशी दारू दुकानामुळे गावाची प्रतिमा मलिन होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। या निवेदनावर राकेश दोंदे, बबन दराडे, प्रभू गावित, वाल्मिक लक्ष्मण सांगळे, तुकाराम भागणे, अनिल साळवे, सुरेश घुगे, समाधान दगडे, रेणुका पठाडे, कविता नागरे, नीलम वाघमारे, प्रमिला प्रजापती, रचना कोकणे, लीनालाई उगले आदींच्या सह्या आहेत। गेल्या 2020 मध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही हा पाठपुरावा करतोय। तिथे एक देशी दारूचं दुकान येत आहे आणि देशी दारूचं दुकान अशा ठिकाणी येतंय का भर वस्तीमध्ये येतंय। आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे आणि भरवस्तीत दुकान येतंय। तिथे बाजूला शाळा पण आहे, मंदिर आहे, बाबासाहेबांचा पुतळा पण आहे। एवढं आम्ही वारंवार सांगून शासनाला, या अधिकाऱ्यांना सांगितलं बराच टाइम। गेले त्यांनी 3-4 वर्ष हे बंद झालं होतं। आता कालपासून परत येऊन त्यांची पाहणी चालू झाली आणि त्या दुकानाची तयारी होत आहे। तर आमच्या सर्व नागरिकांचं आमचं असं म्हणणं आहे, या ठिकाणी देशी दारूचं दुकान आलं, ही कामगारांची वस्ती आहे। आधीच इकडचे लेकरं बाळं व्यसनाला लागून संपून चालले आहे। त्याच्यात तुम्ही देशी दारूचं दुकान आमच्या दारापुढे आणून टाकाल तर उद्या महिलांनी आणि लेकरांनी करायचं काय? घराच्या बाहेर निघायचं कसं? अशी वाईट परिस्थिती झाली आहे। म्हणून आम्ही शासनाकडे दाद मागायला आज त्यांना निवेदन दिलं आहे आणि तिथले सर्व रहिवासी आज माझ्या सोबत आलेले आहे आणि सर्वांचा रोष आहे। आज आम्ही त्यांना शांततेत सांगितलं का हे दुकान, ही परमिशन त्यांना न मिळता कामन, त्या दुकानाचा जो कोणी मालक आहे त्यांचं नाव काहीतरी मामा ठाकरे म्हणून आहे, असं ऐकू येतंय, बरोबर ना? मामा ठाकरे म्हणून आहे। त्यांना आम्ही विनंती करतो का तुम्ही हे दुकान आमच्या दारात आणू नका, आमच्या समाजाला बर्बाद करू नका आणि हे दुकान तुम्हाला अजून पुढे तुमच्या दारापाशी टाका नेऊन, पण इकडे दुकान आणू नका। आम्ही तुम्हाला गेल्या 5 वर्षापासून सांगतोय, तुम्ही येऊन जाऊन त्याच ठिकाणी तुम्ही ते दुकानाचा हट्ट लावला आहे आणि जे तुम्ही करत आहात ते चुकीचं आहे। काही दिवसापूर्वी तुमची बातमी पण आम्ही बघितली, शिंदे गटातून तुम्ही नाराज असताना दुसऱ्या कुठल्या गटात चालले आहे किंवा दुसऱ्या पक्षात जाणार आहे। तुम्हाला सामाजिक कार्य करण्याचा एवढा शौक आहे किंवा सामाजिक कार्य करायचं आहे तुम्हाला, तर चांगलं करा। अशा आमच्या वस्त्यांमध्ये दारूच्या दुकानात टाकून आमची वस्ती संपू नका, ही तुम्हाला विनंती सांगतो। नाही तर उद्या तुमच्या दारापाशी येऊन आम्ही आंदोलन करू,
हे तुम्हाला आज मी इशारा देतो। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की जर प्रशासनाने गावकऱ्यांच्या भावना डावलून हे दुकान मंजूर केले तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे देशहित आणि समाजहिताच्या दृष्टीने विचार करून तात्काळ देशी दारू दुकानाची परवानगी रद्द करण्याची विनंती केली आहे।